आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म्य अध्याय 19 आणि 20 एकत्र घेत आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरी यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान शिव म्हणाले, हे प्रियतमे, पंढरीच्या जवळ जे भास्कर क्षेत्र आहे तेच हे प्रयाग क्षेत्र आहे. त्याची रचना सुद्धा यंत्राकार असून तिथेही षटकोन, अष्टकोन आणि षोडशकोन अशी क्षेत्र रचना आहे. या पवित्र स्थानाचे दर्शन घेतले असता सर्व प्रकारच्या दोषापासून दर्शनकर्त्यास मुक्ती मिळते. या क्षेत्राचा विस्तार हा 1.5 कोस आहे. मूळ संगम स्थान ते सूर्यतीर्थ पर्यंतची भूमी अत्यंत पवित्र आणि पावन अशी आहे. या क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी ही मारुता नावाच्या भैरवावर सोपवलेली आहे. या स्नानाजवळच लक्ष्मी तीर्थ, शंख तीर्थ, दशाश्वमेघ, ब्रह्म, कश्यप इत्यादी काही पुण्यवान तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थाचे स्नान हे पाप धुवून काढणारे, पापमोचक कश्यप आणि ऋणमोचक तीर्थात स्नान केलेली व्यक्ती भगवंताच्या कृपेने लवकरच ऋणातून मुक्त होते. म्हणजे ऋणमोचक पण आहे, एक कर्जातून मुक्त होण्यासाठी पण एक तीर्थ आहे. याच भागात असलेल्या आणखीन काही सुंदर आणि पवित्र तीर्थाची नावे अशी: नारायणगिरी, गरुड, गोपाळ, वरुण, नरसिंह, कोटीचक्र, कराल तीर्थ, परिकर तीर्थ. या यंत्राकार प्रयाग क्षेत्राच्या रक्षणासाठी इंद्रादिक लोकपाल हे सदैव सज्ज आहेत. हा भास्कर प्रयाग तीर्थाचा परिसर निसर्गसृष्टीने अत्यंत नटलेला, फळाफुलाच्या वृक्षांनी बहरलेला, शांत, सुंदर आणि सुगंधित असा परिसर आहे. या शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात आणि पवित्र भूमीवर अनेक ऋषी, मुनी, जपी, तपी लोकांचे आश्रम आहेत. हा भास्कर प्रयाग तीर्थाचा परिसर निसर्गसृष्टीनेही अत्यंत नटलेला, फळाफुलांच्या वृक्षांनी बहरलेला, शांत, सुंदर आणि सुगंधित असा परिसर आहे. या शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात आणि या पवित्र भूमीवर अनेक ऋषी, मुनी, जपी, तपी लोकांचे आश्रम आहेत. इथल्या भूमीत रत्ने, सुवर्णे, चांदी यासारख्या अलौकिक गोष्टीच्या खाणी आहेत. येथे अनेक दिव्य अशा वनऔषधींनी सारा परिसर भरलेला आहे. या भागात निवास करणाऱ्या ऋषीमुनींच्या आश्रमात चालणाऱ्या यज्ञ, यागादिक कर्मांनी ही भूमी पवित्र झालेली आहे. येथे निवास, पवित्र जलाचे स्नान ज्या भाग्यवंतांना मिळते त्यांना विष्णू लोकात अंती निवास करण्याचे भाग्य लाभते. परंतु त्याचबरोबर जो कोणी पापी, दुराचारी, अधम व्यक्ती या क्षेत्रास नावे ठेवेल त्याला नरकवास भोगावा लागतो. जो या पुण्यवान भूमीस सामान्य लेखतो त्यास ब्रह्महत्येचे पाप लागते. या क्षेत्रास अमंगळ म्हणणारा आणि मानणारा जणू जिवंतपणीच नरकात गेल्यासारखा आहे. हे देवी, माघ महिन्यात या प्रयाग क्षेत्रातल्या स्नानाचे फार महत्त्व आहे. या क्षेत्रासंदर्भात असे सांगतात की या क्षेत्रास वाहनाने न जाता पायी जाणे पुण्यकारक आहे. वाहनाचा वापर करून गेल्यास पदरी फारसे पुण्य न पडता आपल्या पदरी असलेल्या पुण्याची घट होण्याची शक्यता असते. म्हणून हे जे तीर्थक्षेत्र आहे प्रयाग नावाचं पंढरपूरच्या जवळ, त्याला पायी जा. जो कोणी पापी, दुराचारी या पवित्र स्थानास नावे ठेवील, त्याची निंदा करत असेल, त्याचे अन्न खाऊ नये, त्याचे दान स्वीकारू नये. किमान लोकांनी एवढी तरी काळजी घ्यावी. जर पुण्य जोडता आले नाही तर राहू दे, निदान ते घटवू तरी नये. या पुण्यक्षेत्री श्रीहरीचे पूजन स्मरण करून जो कोणी अन्नदानासारखे पुण्यकर्म करतो त्यास श्रीहरीच्या कृपेने कैवल्यपदाची प्राप्ती होते. श्री गणेशाय नमः. शिव म्हणे प्रयाग थोर, पंढरी समीप भास्कर क्षेत्र, तेही असे यंत्राकार, वर्तुळाकार मध्यभागी, षटकोन, अष्टकोन, षोडश वर्ष संपूर्ण, परमक्षेत्र पावन, घेता दर्शन दोष पळे. 1 अर्धकोस प्रमाण एवढे आहे विस्तीर्ण, तेथे संपूर्णतेची तीर्थ संपूर्ण, सांगत होते ऐकपा.
संगमापासून सूर्यापर्यंत मध्ये भूमी पुण्यवंत, तेथे भीषण भैरव मारुत, ते भूमी रक्षित. लक्ष्मी तीर्थ शंख तीर्थ, दशाश्वमेघ ब्रह्मतीर्थ, कश्यप तीर्थ अद्भुत, स्नाने समस्त पाप जळे. पापमोचक तीर्थ कश्यप तीर्थ अद्भुत, ऋणमोचक तीर्थ विख्यात, स्नाने समस्त ऋण फिटे. नारायणगिरी तीर्थ गरुड तीर्थ विख्यात, गोपाळ तीर्थ कृष्ण तीर्थ, नरसिंह तीर्थ जाणीजे. दुर्गा तीर्थ कराळ तीर्थ, हरिहरेश्वर वरुण तीर्थ, अनंत कोटी चक्र तीर्थ, पद्मतीर्थ जानपा. सिद्धार्थ महेश्वर तीर्थ, अनंत तीर्थ परिकर तीर्थ, यंत्रद्वारी इंद्रादी समस्त लोकपाळ रक्षिती. येथे ऋषींचे आश्रम, शोभायमान दिव्य परम, सकळ दिव्य वृक्ष उत्तम, न दिसे व्योमवरी पाहता. व्योम म्हणजे आकाश, ते पाहायचं. एवढी घनदाट झाडी होती कधी काळी त्या पंढरपूरकडे की वरचं आकाश दिसत नसे या भास्कर तीर्थामधून. असती तेथे रत्नखाणी, दिव्यवल्ली तयवनी, सुवर्ण रजत खाणी, यज्ञमुनी करती तेथे. परम पुण्य विवर्धन, प्रयागराज जो संपूर्ण, येथे करीती जे स्नान, विष्णू भुवन पावती. वरकड भूमी समान, ते क्षेत्र म्हणताची जाण, ब्रह्महत्येचे पाप दारुण, नरकी पूर्ण जाईल. शेषशाही जनार्दन, तेथे आहे लक्ष्मीनारायण, त्याचे घ्यावे दर्शन, अगत्य करुणी साधकी. येथे जे करती मंजन, घेती शेषशाही दर्शन, त्या पुरुषाचे घेता दर्शन, जन उद्धरती तत्काळ. जो निंदी तया स्थळा, तो असे जितके नरका, तो असो ते जिताची नरका गेला. मागस्नानी महिमा आगळा, तेथे असे पार्वती. पुरुष हो अथवा नारी, जो बैसोनी आय वाहनावरी, तो चांडाळ निर्धारी. आता तेव्हाची वाहनं म्हणजे काय, हत्ती घोडा बैलगाडी, तर त्याने पण जायचं नाही, पायी पायी जायचं. तो चांडाळ निर्धारी, जो चरणी नव जाई यात्रे ते. तर्पणीचे उदक जाण, त्याचे न घेती पितृगण, म्हणून वाहनी न बैसावे पूर्ण, करावे गमन चरण चाली. तो चरणी नव जाय चालत, त्याचे स्नानदान सर्व व्यर्थ, हरले पूर्व सुकृत, नाना योनी भोग भोगितो. तो अंध दुरात्मा, तो निंदी तेथीचा महिमा, तेने न करवे दुष्टकर्मा, दुष्ट प्रतिग्रह न घ्यावा. तेथे जो करी अन्नदान, त्यावरी हरी तुष्टो न, गोभू वस्त्रे हिरण्यदान, कैवल्य पद देईल. तेथीचा महिमा तत्वता, काय वर्णू देवी आता. नारद म्हणे व्याळनाथा, सावध कथा ऐकते. व्याळ म्हणजे सर्प, त्यांचा नाथ कोण आहे, मोठा शेष आहे. तर ही कथा पार्वती शंकराला, नारद शेषाला, सूतमुनी शौनकासारख्या सर्व ऋषींच्या भारांना, म्हणजे त्यांचा एक समूह त्यांना, आणि श्रीधर आपल्या श्रोत्यांना सांगत आहेत. सूत म्हणे शौनका लागुनी, महिमान बोलवे माझेनी. श्रीधर म्हणे श्रोत्या कर जोडोनी, पाहते मेदिनी जाऊन या. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे प्रयाग वर्णन नाम 29तम अध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म अध्याय 20. श्री गणेशाय नमः. शंकर पार्वतीला सांगतात, हे भवानी, पंढरीतले भास्कर तीर्थ हे अवघ्या त्रैलोक्यात वंदनीय आणि पूजनीय आहे. या स्थानावर श्रीहरी हे साक्षात लक्ष्मी देवीसह निवास करून राहिलेले आहेत. या तीर्थाचे स्नान केले असता पाप्यातला पापी मनुष्याचा देखील उद्धार होतो. श्री ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या शंख तीर्थाचे स्नान केल्याने भक्त भाविकांना मिळणारे पुण्यही फार मोठे आहे. इथल्या त्रिवेणी संगमी स्नान करून जे भक्त श्रीहरीची मनोभावे पूजा करतात त्यांना हरिकृपेने भुक्ती मुक्ती या दोन्हीचा लाभ होतो. चक्रतीर्थात स्नान केले असता भगवान आपल्या भक्तांच्या सर्व संकटाचे निवारण करतात. या चक्रतीर्थाच्या पुढे अजून एक ब्रह्मकुंड नावाचे कुंड आहे.
त्या जलाने स्नान केले असता भक्तांचे सर्व प्रकारे कल्याण होते. हे देवी, या तीर्थांना भक्तराज नारदांनी यज्ञकुंडांची उपमा दिलेली आहे. या तीर्थरूपी यज्ञातच सर्व पापांची दुष्कृत्यांची राख होते. प्रत्यक्ष इंद्राने 10 अश्वमेध यज्ञ करून तिथे जे तीर्थ निर्माण केला आहे त्या स्थानी इंदिरावर श्रीहरी भक्तासाठी उभा आहे. त्याचे नाव आहे दशाश्वमेघ तीर्थ. आता हे दशाश्वमेघ घाट कुठं कुठं आहे? काशीला आहे, प्रयागला पण या नावाचा घाट आहे. या पवित्र भास्कर तीर्थाच्या केवळ एकाच स्नानाने कल्पांतरीच्या केलेल्या आपल्या पापांचाही समूळ असा नाश होतो. या पुण्य पवित्र जलाचा साधा एक थेंब जरी अंगावर पडला तरी त्या पुण्याईने भाविकांचे संसार तरून जातात. या भास्कर प्रयाग तीर्थस्थानी 1 दिवसाचा जरी सहवास निवास घडला तर त्रिवेणी स्नान आणि हरिदर्शन घेतले तर त्याचे पुण्य फार मोठे आहे, तसे पुण्य पदरी पडते. या स्थानाचे महात्म्य इतके थोर आहे की जर एखादा मनुष्य प्राण्यास इच्छा असूनही तिथे प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर केवळ त्याच्या राहत्या घरी घरातही स्नान करावे आणि त्यावेळी जय प्रयागराज असा जो जयघोष करेल तर त्या क्षेत्रीचे जल त्या जलात तत्वातून ते पुण्य प्रदान करते. असे करणाऱ्या उपासकास यमपाश बंधनाचे भय हरत नाही. म्हणून आपले सर्व पूर्वज आंघोळ करताना गंगे हर, यमुने हर असं प्रत्येक देवा नदीचं नाव घेत असे, कारण शेवटी सगळे जलतत्व हे एकच आहे. या भास्कर प्रयाग क्षेत्रीचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन, भजन, पूजन, चिंतन या संगम स्थानी सश्रद्ध मनाने केलेले थोडेसे का होईना पण अन्नदान, यामुळे हे पुण्य उपासकास मिळते, त्याची गणनाच करता येत नाही. त्यासाठी हे देवी, जन्मास आलेल्या प्रत्येक जीवाने जीवनात एकदा तरी पंढरीत भास्कर प्रयाग क्षेत्री जावे, तिथे दान धर्मादी कर्मे करावीत, या तीर्थ यज्ञ कुंडात आपली पापे जाळावीत. शुद्ध आणि पवित्र अशा मनाने श्रीहरीची कृपा घ्यावी आणि त्यासारखे दुसरे स्वर्गीय सुख तुम्हाला मिळणार नाही. श्री गणेशाय नमः. शिवमणे रुद्रायणी सर्व काळी सर्वस्थानी भास्कर तीर्थ त्रिभुवनी वंदे होय सर्वदा. लक्ष्मी समवेत श्रीधर जेथे वसे निरंतर तेथे करता स्नान मात्र होय उद्धार ते क्षणी. शंख तीर्थीचे शंखोदक घेऊनी ब्रह्मयाने अर्चिला जनार्दन तेथे करता स्नान अपार पुण्य जाणपा. त्रिवेणी स्नान करता जो करी हरी पूजन त्यावरी हरी तुष्टोन भुक्ती मुक्ती देत पै. चक्रतीर्थ चक्रधर लक्ष्मी समवेत श्रीधर भक्ताचे विघ्न सर्वत्र चक्रे करुणी वारित. तेथे करता स्नान भास्करासम होय पूर्ण या लागी अवश्य ते ये धावून त्या तीर्थासी जाईजे. त्याचे पुढे संपूर्ण ब्रह्मकुंडा तीर्थ जाण तेथे करता स्नान सर्व कल्याण प्राणिया. प्राण्यासी मोक्ष द्यावया तेथे पूर्वी प्रार्थिले नारद मुने काष्टेतेची पातके बहुते तीर्थ तोची मागणी. मग त्याला यज्ञकुंड म्हटलंय त्या तीर्थाला, कारण तुमची सगळी पाप म्हणजे लाकडं आणि तो अग्नी कुठला तर ती तीर्थ, जे तीर्थात तुम्ही स्नान करणार आहे. तेथे हरीचे दर्शन हाची वारा संपूर्ण क्षणमात्रे पापे जोडून होती पावन भक्त पै. दशाश्वमेघ तीर्थ सर्व पापे नासित तेथे इंदिरादिश नांदत पुराण पुरुष जगदात्मा. ब्रह्मदेवे 10 दशाश्वमेध केले, दशाश्वमेध नाव पडले ऐसे तीर्थ चांगले नाही कोटे भवानी. ते भास्कर क्षेत्री पूर्ण एक करता माग स्नान कल्पांतीची पापे दारुण जाती जळून या क्षेत्री. जेथे करता येथे करता स्नान त्यास हरी रक्षी पूर्ण पापबुद्धी मागू त्याने पुन्हा नुपजेतया ते. तेथीचे उदक बिंदू जरी पडे अंगावरी तरी तेथे पुण्य संसारी त्यास हरी रक्षित. भास्कर क्षेत्री वास एक दिन त्रिवेणीचे दर्शन दुर्लभ तेथीचे स्नान हरी पूजन अगाध. त्रिवेणीच्या दर्शना
सकळ तीर्थे येती स्नाना, सर्व पाताळी हुनी जाना, येथे पाहावया देवी हे, ते माघमासी संपूर्ण, अर्ध्योदयी करी स्नान. अर्ध्योदय म्हणजे सूर्य उगवतोय अर्धा असा, त्याच्या दर्शने करून सकळ जन उद्धरती. आणि जरी न व्हावे जावयासी, तरी स्मरावे स्नान समयासी, जय प्रयाग राजायसी, ध्वनिमुखी उठावी हो. त्यास यमाचे बंधन, काळत्रयी नव्हे पूर्ण, घेता पांडुरंग दर्शन, जन्ममाळा चुकवितो. भास्कर तीर्थ माग स्नान, त्याच्या पुण्याचे वजन, ब्रह्मयास नव्हे जाण, मग इतर कोण करील. संगमी जो करीला अन्नदान, त्याने हरी पूजिला संपूर्ण. कन्या गाय आणि हिरण्य, गज अश्वदान करावे. म्हणजे प्राणी आहेत ते, घोडा अश्व गाय, त्याच्यावर कन्येचं दान पण का करायचं. कन्येचं विधिवत लग्न लावून देईल ना माणूस, भले कन्यादान विधी असला तरी. संगमी जो करीला अन्नदान, त्याने केले महायज्ञ. अन्नाहुनी विशेष पुण्य, नाही आन त्रिभुवनी. ऐसा महिमा उद्भट, भवानी ये सांगे निळकंठ. तेच चक्षुश्रव्यासी स्पष्ट, नारद मुनी सांगत असे. सूत म्हणे शौनकासी, धन्य जे जाती पंढरीसी. प्रयागी करता स्नानासी, नरदेहासी ते आले. संसारासी आले जे प्राणी, तिने पहावी पंढरी नयनी. विटेवरी उभा चक्रपाणी, वाट पाहे भक्ताची. पांडुरंग तोच ब्रह्मानंद, उभय नामी जो अभेद. श्रीधर स्वामी प्रसिद्ध, भीमातिरी नांदतसे. इति श्री प्रयाग वर्णन नाम विशंतीतम अध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. 19:20 हे 2 अध्याय समाप्त.